नमस्कार, मी विशाल. सेलिब्रिटी टॉक टाइम मध्ये आपलं सगळ्यांचं खूप खूप स्वागत. आज आपल्याबरोबर आहेत एक खास व्यक्ती. म्हणजे एखाद्या व्यक्तीला किती वेगवेगळे पैलू असू शकतात. म्हणजे तो एक उत्तम अभिनेता आहे, तो एक उत्तम सामाजिक भान बाळगून असणारा माणूस आहे, किंवा ज्याच्या बाबतीत आपल्याला असं म्हणावंसं वाटतं बाकीचं सगळं ठीक आहे पण आज चांगल्या माणसांची गरज आहे. आणि खरंच एक चांगला माणूस म्हणून ज्यावेळेस तो आपल्याला भेटतो तेव्हा त्याला आवर्जून बऱ्याचशा आपल्याला कॉम्प्लिमेंट द्याव्या लागतात. सयाजी शिंदे आपल्याबरोबर आहेत. दादा, आपलं आयबीएन लोकमतच्या स्टुडिओमध्ये खूप खूप स्वागत. मला कौतुकाने म्हणावंसं वाटतं ज्यावेळेस मराठी चित्रपटसृष्टीमध्ये तुमचा वावर लक्षात घेतला तर तोच वावर तिथपर्यंत मर्यादित राहत नाही, तर तुम्ही दक्षिणायन देखील करता. म्हणजे सूर्याने दक्षिणायन केलेलं आहे असं आपल्याला म्हणावंसं वाटतं. आपण बऱ्याचशा गप्पा मारणार आहोत, पण खास करून सुरुवात आपण बाबांच्या शाळेपासून करतोय. पण तत्पूर्वी आपल्या सगळ्या दर्शकांना मला अपील करायचं आहे की सयाजी दादांना प्रश्न विचारण्याकरता तुम्ही आम्हाला फोन करू शकता. त्याकरता आमचा फोन नंबर आहे 02266899263. दादा, मी जसं म्हणालो की बाबांची शाळा म्हणजे हा एक वेगळा अनुभव होता तुमच्याकरता आणि त्यातला विषय देखील वेगळा आहे आणि आता तो छोट्या पडद्यावर आपल्या समोर येतोय. काय आहे ही शाळा, कशी आहे? बाबांची शाळा हा विषय मला हा नील सत्यनारायणच्या यांच्या कथेवर आधारित हा फिल्म आहे. पण 2 आखे 12 हात वि शांतारामांचा 50 वर्षापूर्वी हा सिनेमा आला होता. त्या विषयाचा मध्ये सिनेमाच नव्हता. बरोबर. की जे आरोपी असतात, जे कैदी असतात, गुन्हेगार होतात आणि मग ते कैदी म्हणून डिक्लेअर होऊन त्यांना तुरुंगात टाकलं जातं. पण तुरुंगात गेल्यानंतर 15-14 वर्ष किंवा त्यांची जेवढी काही शिक्षा असते, कधी 7 वर्ष, 15-14 वर्ष, तर ती भोगल्यानंतर सुद्धा समाज त्याच्याकडे कसा बघतो, किंवा एका माणसानं एक गुन्हा केल्यानंतर त्याचं प्रायश्चित्त भोगल्यानंतर त्याच्याकडे समाजाची बघण्याची दृष्टी जशी चुकीची आहे तसं त्यांच्या फॅमिलीकडे बघण्याची दृष्टी चुकीची आहे. बरोबर. तर हा विषय लोकांसमोर आणावा असं मला वाटलं होतं, किंवा हा सिनेमा शाळेत दाखवला जावा, की आता मुलांना सुद्धा गुन्हे म्हणजे किती, काय त्याचे परिणाम असतात तो दाखवला जावा अशी अजून माझी इच्छा आहे. पण आता या निमित्तानं तो सिनेमा येऊन गेलेला आहे. आम्ही ते वेगवेगळ्या जेलमध्ये प्रत्यक्ष 1,000 कैद्यांसमोर तो चित्रपट जेव्हा दाखवला तेव्हा त्यांचं ते बघण्यासारखं होतं, कारण ते खरंच सुधारलेले आहेत लोक. तर हा सिनेमा आता उद्या 1 वाजता स्टार प्रवाहाला वर्ल्ड वाईज त्याचा रिलीज होतोय. आणि उद्या 1 वाजता दुपारी आणि संध्याकाळी 8 वाजता पण आहे. तर अवश्य सगळ्यांनी बघा. वेगळा विषय, छान सिनेमा झालेला आहे. आणि असं वाटतं की आपण सिनेमात काम करतो, पण काही विषय मनापासून अगदी अंतःकरणापासून ते लोकांनी बघावेत. आणि त्यातून मुलांना, विशेषतः नवीन जी मुलं असतात कॉलेजमधली, किंवा यांना, फॅमिलीला किंवा लोकांनी, समाजाने ह्या लोकांकडे कसं बघावं तेवढं ते पोहोचावं अशी फार मनापासूनची इच्छा. जेव्हा तुम्ही कैद्यांशी संवाद साधलात, बाबांची शाळा त्यांनी बघितलं त्यानंतर काय त्यांचे अनुभव होते? काही वेगळ्या गोष्टी त्यांनी आपल्याशी शेअर केल्या हे सगळं बघत असताना? काय होतं की पर्याय नव्हता काही लोकांना. समजा की असं वाटलं की माझ्या वडिलांना तो मारणारच होता, तर असं पण मारणारच आहे, तसं पण मारणार आहे, तर मग चला असं करून. तो गुन्हेगार नाही, फर्स्ट टाइम गुन्हेगार आहेत हे असे काही सराईत गुन्हेगार नाहीत. 90% गुन्हेगार जे आहेत हे चुकीनं, इमोशनल किंवा अशा गोष्टींमुळे झालेले आहेत. पण त्यांना ते करायचं नव्हतं, पण ते घडलं, प्रूव्ह झालं आणि मग त्यांनी सजा भोगली. पण मग अशा वेळेला वाटतं की काय करायचं, तर त्याला तर सुधारायचं आहे, पण म्हणतो आता बाहेर जगणं फार अवघड आहे. बऱ्याच गोष्टी त्यांनी शेअर केल्या. बऱ्याच लोकांना मी काय म्हणतात त्याला, की खूप आपण त्याच्यात इन्व्हॉल्व झालं, तर खूप त्यांना इमोशनल व्हायला होतं की काय करून बसलो. नंतर वाटलं की काय झालं माझ्या हातनं, की खरंच नव्हतं त्यांना करायचं. फॅमिलीची किती अवस्था वाईट झाली, खूप इमोशनल होतात, खूप रडतात. आणि परत त्यांना आता समाजाचं वाटतं की समाजासाठी आपण काहीतरी करायला पाहिजे, आपल्यात नाही चूक आहे म्हणून आपण चांगलं करूया. असे बरेच त्यांचं जे समाजात आल्यानंतर रिहॅबिलिटेशन, त्यांचं जे काय म्हणतात त्याला, त्यांचं पुनर्वसन हे चांगलं होणं गरजेचं आहे. त्या विषयावरती फार कायदे पण नाहीत चांगले आणि अवस्था तर वाईटच आहे त्यांची. अशी मानसिक पातळीवरचं पुनर्वसन, समाजाने त्यांच्याकडे बघणं, बऱ्याचशा गोष्टी आहेत. आणि म्हणजे त्यांनी खून केला पण त्याच्या मुलांना नाही केलं ना. बरोबर. त्यांनी रेप केला म्हणजे त्याच्या मुलीने वाईट वागली नाही ना, त्या मुलीकडे का वाईट नजरेने बघतात. बरोबर. तर हे फार त्यातलं हृदयद्रावक, जरा असं त्रास देणारी गोष्ट आहे ती आहे त्याच्यातली. त्याची त्या प्रश्नांची उत्तर देण्याचा प्रयत्न. आणि आपल्याला शोधावं वाटतं की त्यातला जो मी जेल अधिकाऱ्याचा जो रोल केला आहे, जेल अधिकारी, तुरुंग अधिकारी, तर त्याच्या मुलाचं
भविष्य नीट घडवता येत नाही त्याला. बरोबर. तर जे जेलमध्ये गेले त्यांनी त्यांच्या मुलांचं काय करायचं? बरोबर बरोबर. मग समाज ह्याच्याकडे कशानं बघतो, कायदा ह्याच्याकडे कसा बघतो? बरोबर. तर असं हे बऱ्याच प्रश्नांचं उकल त्यात होते. ते तुम्ही बघितले तर कळेल की यात कसं कॉम्प्लिकेटेड आहे सगळंच जगणं ते त्यांचं त्यांच्या फॅमिलीचं. आणि जो समाज आपल्याला वाटतो की खूप चांगला समाज आहे, तो तसा नाही आहे, त्याचा चेहरा पण तसा नाही आहे. या सगळ्या गोष्टी त्यानिमित्तानं त्यात येतात. येस, अगदी जरूर आम्ही बघू बाबांची शाळा. आपल्याला फोन आलेला आहे पहिला वाईवरनं सुशील फरांदे आपल्याबरोबर आहे. सुशीलजी, आपला प्रश्न विचारा दादांना. हॅलो, नमस्कार. नमस्कार. नमस्कार, मी सुशील फरांदे तुमच्याच जिल्ह्याचा आहे, वाई तालुक्यावरून बोलतोय मी. तर सर्वप्रथम मी तुम्हाला शुभेच्छा देऊ इच्छितो. तुम्ही जे तुमच्या तालुक्यात आणि वृक्ष संवर्धनासाठी जे काम केलं ते अतिशय खूप कौतुकास्पद आहे आणि आम्हा सर्वांना एक प्रेरणा देणारं असं स्थान आहे. तर मला तुम्हाला फक्त प्रश्न असा एवढा विचारायचा होता की आता मान, खटाव वगैरे सातारा जिल्ह्यातील थोडीशी दुष्काळी तालुके आहेत, परंतु जसा वाई तालुका थोडासा संपन्न मानला जातो वृक्षांच्या बाबतीत. तर आमच्या भागात सुद्धा काही गावांना जे डोंगर काठावर वगैरे अशी गाव आहेत तर तिथं सुद्धा असे उपक्रम राबवायचे आहेत. तर त्यासाठी तुमचं मार्गदर्शन आम्हा तरुणांना काय राहील? नाही, झाडं लावताना मुळात हा विचार करायचा की झाड हे गरजेचं आहे, त्यापेक्षा पाणी गरजेचं आहे. तर ज्या गावात जाऊ तिकडे पहिले पाण्याची व्यवस्था करायची आणि मग झाडांची व्यवस्था करायची. मग फ्युचरमध्ये त्याचा खूप फायदा होईल, पावसासाठी सुद्धा. बरोबर. ऑक्सिजनचा फायदा होतो. पण झाड एक वाढवायला तुम्ही सुरुवात केली की तुम्हाला नकळत निसर्गाबद्दल म्हणा किंवा तुमचं मेडिटेशन सुरू होतं. तुम्ही झाड वाढताना जर बघितलं तर आपोआपच तुमचं मन पण बदलत जातं. हा त्यातला हेतू आहे. पण विशेष मार्गदर्शन म्हणजे पहिले पाण्याची सोय करा आणि झाडं लावण्यापेक्षा ती वाढवणार कशी ह्याच्याबद्दल जास्त विचार करा. नुसतेच कोटींमध्ये आकडे बोलण्यात काही अर्थ नाही. गावात तुम्ही प्रत्येकाने 10, 5, 1, 2 जे पण झाड आपण लावतो ते 5 वर्षापर्यंत त्याची निगा राखली पाहिजे असा विचार. पुढे जाऊन ते मोठं म्हणजे ते वाढण्यापर्यंत आपण काळजी घेणं सुरुवातीला. आपण पुढला फोन घेऊयात. आपण पुण्यावरनं रवींद्र कुडाळकर आपल्या बरोबर आहेत. रवींद्रजी, आपला प्रश्न विचारा. विशाल परदेशी सर आणि सयाजी शिंदेजी, आपल्याला सप्रेम नमस्कार. सयाजीजी, मी आपला प्रथमपासून चाहता आहे आणि आज विशेष म्हणजे असा योग आलाय की मी मान तालुक्यातल्या गोंदवले जवळच्या मेहमानगड गावातनं बोलतोय. आपल्याशी संवाद साधताना खूप बरं वाटतंय. आपण पर्यावरण आणि जलसाक्षरता या विषयांवर मान तालुक्यात मोठे कार्य केलंय, आपलं अभिनंदन. माझे 2 प्रश्न आहेत सयाजी आपल्याला. पहिला प्रश्न असा आहे की साखरवाडी तालुका फलटण याहोळ जवळच्या छोट्याशा गावात जिथे आमची देखील ढगाईदेवी कुलदैवत आहे स्वतःची आणि तिथे गेलो की तुमची आठवणी प्रकर्षण होत असते. इतक्या ग्रामीण भागात तुम्ही एक यशस्वी आणि अविस्मरणीय कारकीर्द या क्षणाला केलेली आहे. तर तुम्हाला या क्षणाला कसं वाटतं की आपण ग्रामीण भागात आलो आणि यशस्वी झालेलो आहोत? आणि दुसरा प्रश्न असा विचारायचा आहे की तुमचं व्यक्तिमत्व आम्हाला पाहताना, मी तुम्हाला ऍक्च्युली नाशिकला लाईव्ह ऐकलंय तुमचं व्याख्यान एकदा, आम्हाला तुम्हाला ऐकताना आणि व्यक्तिमत्व पाहताना आक्रमकता जाणवते. तुमचा स्वभाव आणि व्यक्तिमत्व प्रत्यक्ष जीवनात कसं आहे ते सांगावं, ऐकायला आवडेल. धन्यवाद. ग्रामीण भागातनं आलोय त्याच्याबद्दल सांगेन की ग्रामीण भागच जास्त श्रीमंत आहे, ग्रामीण भागच जास्त सुदृढ आहे. सुधारण्याचे चान्सेस खेड्यांनाच आहेत, शहरांना नाहीत. शहरं म्हणजे बऱ्याच गोष्टींचे खूप प्रॉब्लेम आहे शहरांमध्ये. तुमचं पर्यावरण शहरातलं तर नसतं चांगलं. धूळ आणि धूर ज्या प्रमाणात शहरात आहे आणि आपलं आरोग्य जर बघितलं तर खेड्यातल्या माणसाचं लाईफ विचार केला आणि शहरातल्या माणसाचा विचार केला तर खेड्यातला माणूस जास्त दिवस चांगला सुदृढ जगतो आहे. तर त्यामुळं मला असं वाटतं की ते मी मिस करतो आहे आता. आणि आपण फक्त काय करतो की फार्म हाऊस वाढत जाताना काय करतो, परत खेड्यातलं जी चांगली झाडं ती तोडतो आणि जी झाडांचा जास्त पक्ष्यांना माणसाला फायदा नाही अशी झाडं परत लावतो. तसं नाही व्हायला पाहिजे. तर खरं तर खेड्यातच खरा आनंद जास्त आहे, पण प्रलोभनं ओढ शहरांची जास्त आहे. तर त्याचं गणित कसं बसलं जावं मला कळत नाही. पण आज मी बघताना निसर्गाकडे किंवा खेड्याकडे बघताना जास्त आनंद होतो हे माझ्या लक्षात आलं. दुसरा प्रश्न काय होता? त्यांनी म्हटलं की प्रत्यक्षात त्यांनी तुमचं व्याख्यान ऐकलं होतं, तर प्रत्यक्षात तुम्ही तुमचा निवांतपणा कसा शोधता?
मी जनरली फिरणं पसंत करतो सकाळी. त्यातल्या त्यात डोंगरात जाणं किंवा बाहेर फिरणं किंवा मोकळ्या हवेत जाणं हे पसंत करतो. तिथेच मला जास्त निवांतपणा वाटतो आणि मित्रांबरोबर फिरायला मला जास्त आवडतं. आणि विशेष म्हणजे आता ह्या निमित्तानं माझ्याबरोबर जे आमचे सुहास वांगणकर आहेत किंवा पेडणेकर, बंडू पेडणेकर आहेत किंवा महेश गायकवाड आहेत किंवा विजय निंबाळकर आहेत सातारचे. बरोबर. तर हे मित्र सगळे आहेत. बंडू आमचा मित्र कराडचा. तर यांच्याबरोबर गेलं की आपोआप निसर्गात जाणं होतं, आपोआप पक्ष्यांबद्दल झाडांबद्दल माहिती मिळते आणि अशा मित्रांबरोबर असा निवांतपणा मला घालवायला आवडतो, मिळतो. आणि मग बाकी वेळ असतो तो फॅमिलीबरोबर फिरणं आवडतं. त्यातही आम्ही असंच डोंगर, गड किंवा बाहेर रानात फिरायला आवडतं. वा, आपण पुढला फोन घेऊयात. नवी मुंबईवरनं सिद्धेश भुसाणे आपल्याबरोबर. सिद्धेशजी, आपला प्रश्न विचारा. नमस्कार. हा, बोला. माझे 2 प्रश्न आहेत. तुमच्या सोशल वर्कर्स बद्दल माहिती द्या आणि दुसरा प्रश्न असा आहे की तुमच्या आईचे जे जोक्स प्रसिद्ध विनोद, तर त्याची सुरुवात कशी झाली व त्यातील 1-2 विनोद तुम्ही शेअर करावे. सामाजिक कामाचं वगैरे मला अजिबात वाटत नाही. मी काही सामाजिक कार्यकर्ता आहे. सामाजिक भान वगैरे हे जरा जास्त होतं हल्ली असं मला वाटतं. नाही, पण त्यातल्या त्यात दादा तुमचा जर व्याप बघितला, म्हणजे मराठी चित्रपट तर सुरूच आहे, पण दक्षिणेकडे मी तुमचा चाहता वर्ग जो आहे तो, आपण ज्यावेळेस दुबईत होतो त्यावेळी मी पाहिलं होतं. दुबईत बहुतांशी दक्षिणेकडची लोक काम करतात आणि ती ज्या पद्धतीने तुमच्याकडे गर्दी करून यायची, तर तुमचा फार मोठा चाहता वर्ग आहे, हा फार मोठा व्याप आहे, चित्रपट तुमचे सलग सुरू आहे. त्यातही माणसाच्या डोक्यात हा विचार डोकावणं आणि त्यांनी तो प्रत्यक्ष स्वरूपात उतरवणं, नाहीतर आज बॉलिवूडमध्ये कमी नाही आहे केवळ फोटोपुरता म्हणून माती खणणाऱ्या लोकांची, पण तुम्ही ते प्रत्यक्षात केलं. हे आलं कसं डोक्यात? नाही, मला केवळ आनंद वाटायला लागला ह्याच्यात. आणि आम्ही मित्रांत गप्पा मारताना असं विचार केला की चला जरा आपण वेगळं काम करूया, असं काम करूया की ज्यात आपल्याला खूप आनंद आहे, म्हणून एक पिकनिकला काढावं. तसं आता चला पिकनिकला जाऊया, म्हणजे काय आपण आनंद उपभोगायला जातो, मजा करायला जातो, तसं ही मजा म्हणून आहे. यात मला काय चला जरा आता सामाजिक आपल्याला हे करायचं आहे असं नाही. ही चांगली गोष्ट वाटते, पटते मनाला, आणि म्हणून जायचं पिकनिक. मग ह्या गावाला जाऊया, पुढल्या वर्षी दुसऱ्या एका गाव निवडले, तिकडे एक 10-20 हजार झाडं लावायचा प्लॅन केला आहे. तर असं ती गंमत, पिकनिकच आहे, गंमत मजा आहे, असं आनंदाचा भाग आहे म्हणूनच करतोय. चला जरा आता सामाजिक, मला जेव्हा बोलत होत ना सामाजिक कार्यकर्ते, मलाच कसं तरी वाटतं. असं काही नाही, आपला लाईफ आपला आनंदात असावं माणसानं, त्यासाठी हे काम करतं आणि त्यात खरंच आनंद मिळतो. फक्त त्यामुळे निमित्तानं मी पण, मला पण ह्याचं भान यायला लागलं की अच्छा, ही झाडांचं महत्त्व, म्हणजे झाडांचा प्रॅक्टिकल अभ्यास हा माझे मित्र आहेत ना त्यांचा जास्त आहे. म्हणजे महेश गायकवाड असतील किंवा दादासाहेब यादव आहेत किंवा विजय निंबाळकर, सुहास वांगणकर, ही जे सगळे आमचे मित्रमंडळी, यांचा अभ्यास जास्त आहे. यांच्यामुळं मी समृद्ध होत चाललो. आणि हे मित्र आहेत. फक्त माझा जरा चेहरा आहे, चेहऱ्यामुळे जास्त लोक गावात येतात, पण खरं काम हे करतात आणि तेच काम वाढवत न्यायचं आहे आणि आपल्या ताकदीनंच वाढवत न्यायचं आहे. असं नाही की त्याच्यासाठी खूप युनिव्हर्सल सगळं जग बदलून टाकायचं वगैरे, असं काही नाही. एखादं गाव आपल्या आयुष्यात येऊन झालं बरं, ते आपलंच गाव असतं, एवढं समजलं तरी बस आहे. आनंद. पण हा आनंद घेत असताना निसर्गाचं जे चक्र विस्कटलेलं आहे ते थोडंफार सुस्थितीत आणण्यासाठी म्हणून तुमचा हातभार लागतोय. फारच छान आहे हे सगळं. आपण पुढला फोन घेऊयात. संजय तांबे पाटील आहेत आपल्याबरोबर औरंगाबादवरनं. संजय तांबे पाटील, आपला प्रश्न विचारा. सयाजी सर नमस्कार. संजय तांबे पाटील बोलतोय, औरंगाबाद. बोला बोला. आपण मराठी, तमिळ, तेलुगू इत्यादी चित्रपट सृष्टीत तर आपण ठसा उमटवलाच, मात्र सयाजी राव ह्या व्यक्तीबद्दल जर बोलायचं ठरलं तर समाजाबद्दल खूप हळवं वाटतं आणि समाजाबद्दल असणारं व्यक्तिमत्व आहे. पर्यावरणाच्या संदर्भात आपण खूप झाडं लावलीत, आय थिंक 50,000च्या आसपास झाडं लावलीत. त्यानंतर आपण जे पाडळसिंगी गाव दत्तक घेतलं होतं अरविंद जगताप यांचं, त्या गावामध्ये हागणदारी मुक्त गाव आपण केलं, प्रचंड झाडंही लावली आणि 5,000 हेक्टर जमीन जवळजवळ ओलीला खाली आली. मीडियाचं त्याकडे दुर्दैव झालं, तो भाग वेगळा आहे. मात्र यानंतर आगामी काळात आपलं सामाजिक कार्यात काय योगदान असेल आणि तुमच्या भविष्यातले काय काय प्रोजेक्ट आहेत, काय पुढे काय ठरवलंय? कसं आहे की मीडियामुळे उलट जास्त होतं, आपण करतो त्यापेक्षा जास्त उगाच म्हणा किंवा कसंही म्हणा, पण जरा मोठं. तर पण या वर्षीचा प्लॅन आहे की आम्ही कुरुंदवाडी नावाचं गाव आहे सांगलीजवळचं, तिथं शेतकरी आम्ही एकत्र भेटलो तेव्हा तिथं यावर्षी एक 10,000 जांभळाचे आणि 10,000 चिंचेचे असं झाडांचा प्लॅन आहे. त्या दृष्टीने त्याच्या मीटिंग सुरू आहेत, काम सुरू आहे. यावर्षी बहुतेक तेवढंच होऊ शकेल असं वाटतंय. आणि बाकी जे आता जिथंपर्यंत झाडं लावले त्याचा पाठपुरावा करणं. आज नीट बघितलं तर ती 4 गावामध्ये जे कार्यकर्ते आहेत, गावातली जी माणसं आहेत,
म्हणजे कोळेवाडी, गोडसेवाडी, पांढरवाडी, दिवडी. त्या दिवडीतले आमचे ते शिवाजी असेल, सरपंच असतील, दिवडी आप्पासाहेब किंवा आमचे महाराज आहेत किंवा तुषार खरात आहेत किंवा त्या सगळ्यांची नावं एवढी मला पाठ नाहीत, पण ते आत्ता जी लावलेल्या झाडांसाठी पाणी घालण्यासाठी आजही तिथं काम करतायत. वा. तर कसं आहे की ही झाडं लावणं ठीक आहे. खरं तर आत्ता हा डिसेंबर ते मे ह्या खरा परीक्षेचा भाग आहे. तुम्ही 2 कोटी म्हणा 5 कोटी म्हणा, पण आत्ता हिशोब बघायची वेळ आहे. आत्ता मी बघतो की किती अवघड आहे तिथं त्या झाडांना ठिबक सिंचननं पाणी पुरवणं, तिथं पाणी पोचवणं, त्या पाण्याची सोय होणं. म्हणजे आमचे अश्विन मुदगुल कलेक्टर इतके चांगले आहेत, त्यांनी आम्हाला ते कुठल्या तरी ह्या तलावातनं पाणी त्या तलावात न्यायचं आहे, पण त्याच्यासाठी आज 450 पाईप पाहिजेत, काय करणार आहोत. त्याच्यासाठी 2 मोटरी पाहिजेत, काय करणार आहोत. मग शेततळ्याला कागद पाहिजे, काय करणार आहोत. हे आम्ही आमचे मित्र आमच्यात सोडवण्याचा प्रयत्न चालला आहे. तर ह्या एवढ्या 25,000 झाडांना एकाच ठिकाणी 50 एकर जागेत लावले, तर त्यांना पाणी कसं जाणार आहे. तर हा सगळ्यांचा प्रश्न असतो. सगळ्यांनी हाच विचार करायला पाहिजे की आत्ता खरं आपल्या परीक्षा आहे आणि ती परीक्षा बघायची. त्यामुळे पुढच्या वर्षी जेव्हा काम करणार आहे संजय तांबे, तेव्हा हा विचार डोक्यापुढे आहे की त्या झाडांच्या पाण्याची व्यवस्था पहिली करायची, म्हणजे आपोआप गावाला पाणी येत आहे. त्यानंतर मग झाडांची काळजी घ्यायला लावायची, मग त्यांची मनं बदलते, हळूहळू ती झाडं वाढतील. हा असा पुढल्या वर्षीचा प्लॅन आहे. अनुभवाने पुढले सगळे जे काही प्लॅन आहेत ते तयार होताना दिसत आहेत. दादा, आपल्याला आणखीन बोलायचं आहे, पण यानंतर इथे वेळ झाली का ब्रेकची. ब्रेक घेऊयात. पहा फक्त IBN लोकमत. आज सेलिब्रिटी गप्पांमध्ये आपल्याबरोबर आहेत अभिनेता सयाजी शिंदे आणि वेगवेगळ्या टप्प्यांवरती आपल्या गप्पा होताना दिसत आहेत. खास करून सामाजिक उपक्रम असेल, त्यांचे चित्रपट असतील आणि दादांच्या चाहत्यांचे फोन देखील आपल्यापर्यंत येतात. संगमनेरहून विनायक वाडेकर आपल्याबरोबर आहेत. विनायकजी, आपला प्रश्न विचारा. हा, नमस्कार. बोला. सयाजीराव, तुम्हाला महाराष्ट्रातल्या तमाम वृक्षमित्रांतर्फे एक मानाचा मुजरा. तुम्ही करत असलेल्या कामाबद्दल आम्हाला अत्यंत अभिमान आहे. सर्वात महत्वाचं आणखी असं की तुम्ही जे काही काम केलेलं आहे आणि हजारो वृक्षांची ज्या नराधामाने नासाडी केली त्याचा मी जाहीर निषेध करतो. आणि माझी एक कळकळीची विनंती तुम्हाला अशी आहे की जसं मकरंद अनासपुरे आणि नाना पाटेकरांनी नाम फाउंडेशन स्थापन केलं, तसं तुम्ही या संदर्भात वृक्ष संवर्धनाच्या संदर्भात जर एखादं फाउंडेशन जर स्थापन केलं तर तुमच्या मागे हजारो नाही तर लाखो वृक्षमित्र उभे राहतील. याचं एकमेव कारण असं की जे रस्ता रुंदीच्या नावाखाली जिथे सगळीकडे महाराष्ट्रात तमाम ठिकाणी प्रचंड वृक्षतोड चालू आहे. उदाहरणार्थ पुण्यामधल्या देहू रोड परिसरामधले तिथल्या ज्या MSRDC जे भ्रष्ट आणि निर्लज्ज अधिकारी आहेत, त्यांनी जे 200 वर्षापूर्वीची वटवृक्ष तोडण्याचं काम काही ठेकेदारांना हाताशी धरून चालवलेलं आहे. तिथे वृक्षमित्र त्याचा निषेध करतायत, विरोध करतायत. परंतु तुमच्यासारखे जर त्यांच्या पाठीशी उभे राहिलेत असं फाउंडेशनच्या माध्यमातून, तर ह्या अधिकाऱ्यांवर एक वचक निर्माण होईल. म्हणून माझी तुम्हाला एक कळकळीची विनंती की तुम्ही असं फाउंडेशन नक्की उभं करा. आम्ही सगळेजण तुमच्या बरोबरीने राहू. धन्यवाद. धन्यवाद विनायकजी. सह्याद्री देवराई हे नावानं सुरू करतोय आता. मुळात हे जेव्हा आलं तेव्हा असं वाटलं की आपण सह्याद्रीच्या पाण्यावरती, तिथून आलेल्या नद्यांवरतीच खरं तर सगळं महाराष्ट्र भारतभर त्या नद्या गेलेल्या आहेत आणि तिथं वाढणारी खूप प्रचंड झाडं आहेत. सह्याद्री डोंगर म्हणजे काय म्हणतात त्याला, अगदी जुनी झाडं. तर त्यांना आम्ही नाव दिलं सह्याद्री देवराई. तर आता ते फाउंडेशनचा पण प्लॅन चालू आहे की सह्याद्री देवराई नावानं फाउंडेशन तयार करायचं. कारण ह्या झाडांना जगवण्यासाठीची यंत्रणा राबवताना खूप प्रश्न निर्माण झालेत आत्ता. तर ह्या मला वाटतं 1 महिना 2 महिन्यातच विजय निंबाळकर आमचे सातारचे आहेत, गायकवाड यांनी सगळं ती कागदपत्र वगैरे सगळी तयार केली. अरविंद जगताप त्याच्यावर लक्ष देत आहेत. तर ह्या मला वाटतं महिना 2 महिन्यात ते सह्याद्री देवराई फाउंडेशन तयार होईल आणि मग झाडांसाठीची काळजी घेण्याची यंत्रणा कशी राबवली जाईल याची सध्या तरी जे आपण सगळं मित्र गोळा करून जे करतोय त्याच्यावेळी जरा व्यापक स्वरूप त्याला येईल किंवा आपल्या ताकदीत होईल जेवढं शक्य आहे तेवढंच आपण करूया. कारण फार हिशोबातून ह्याच्यात पडण्यापेक्षा नीट काळजी घेण्यासाठीचं काय काय करता येईल त्याची यंत्रणा राबवण्यासाठी लवकरच सह्याद्री देवराई प्रतिष्ठान तयार होतच आहे. ते तुमच्यासमोर येईलच. आणि तो म्हणला ती वृक्षतोडीचं अतिशय वाईट गोष्ट आहे. 200 वर्षापूर्वीचे वृक्ष तोडले जात आहेत. हे अतिशय म्हणजे त्याच्याबद्दल काही बोलूच नाही. प्रगती म्हणजे झाडं तोडून प्रगती होत नाही. त्याच्याकडे भरपूर जागा शिल्लक आहेत प्रगती करण्यासाठी. कृपया तसं करू नये. सगळ्या
जी कोण व्यवस्थापन करतील त्यांना आपली विनंती राहील. किंवा माझाही अनुभव आत्ताच मी एंटम नावाचा सिनेमा करतोय, समीर आशा पाटीलचा. जुन्नरला मी शूटिंग करायला गेलो होतो. तर तिथं फार डोंगरात अशा अवघड ठिकाणी आम्ही शूटिंग करत होतो. तिथं येतेवाडी का जेतेवाडी अशी कुठली तरी वाडी आहे. तिथं 50% लोक त्या डोंगरातली झाडं तोडतात आणि त्यांचं जीवन म्हणजे अन्न पाणी शिजवतात. तर त्यांची असं मी माहिती काढली तर त्यांच्याकडं येतेवाडीच मला वाटतं, त्यांच्याकडं म्हणजे गॅस नाही आणि त्यांना दुसऱ्या काही सोयी नाहीत. पण जे जुने वृक्ष आहेत एवढे हे ते जर तोडले जात आहेत तर त्याचं काय करायचं. माझ्या डोळ्यासमोर ते चाललं होतं. तेव्हा असं वाटलं आपण इकडे 100 झाडे तोडली, एवढा त्रास होतो सगळ्यांना. पण त्यानिमित्तानं एक अवेअरनेस येतोय, वाढतोय. तर ज्यांनी म्हणून आपले झाडाचं जिथं जिथं नुकसान होतंय सगळ्यांनी ते समोर आणण्याचा प्रयत्न केला पाहिजे आणि वाचवलं पाहिजे, अवेअर केलं पाहिजे, त्याचं मनपरिवर्तन करायला पाहिजे. असं नाही की त्याला शिव्या दिल्या, असं नाही की त्याला मारलं किंवा असं नाही की खुन्नस काढली. तर माणूस म्हणून असं न करण्यापेक्षा त्याचं मतपरिवर्तन त्याला कळकळीनं नीट समजावून सांगून बाबा हे झाड किती माणसाला जगवतं, आपण आयुष्यात खरं कशावर जगतो तर फक्त ऑक्सिजनवरती, आणि ते एकमेव झाड देतं आणि अतिशय निस्वार्थीपणे देतं. तर आपण असं नाही करायला पाहिजे. असं मॅक्झिमम लोकांनी सगळ्यांनी फक्त आपल्याला द्यायचं काम करतात. आपण एवढं तर करू शकतो की त्याला जपावं. आपल्याकडे फोन येत आहेत दादा. पुढला फोन आहे साताऱ्यावरनं. वैष्णव पडगळ आपल्या बरोबर आहेत. वैष्णवजी आपला प्रश्न विचारा. हा बोला. हॅलो, नमस्कार सर. हा बोला. आम्हाला साहेबांशी असं बोलायचं होतं की महान खटाव तालुक्यात जे परवा त्यांनी वृक्ष लागवड केली, त्याबद्दल जो आता परवा ते लोकांनी झाडांची नासधूस केली ना, त्याचा आम्हाला निषेध आहे. तरी पण आम्हाला त्या सरांना असा प्रश्न विचारायचा होता की त्या झाडांपासून आम्हाला कोणतं उत्पन्न भेटू शकेल आणि काय त्याच्यापासून फायदा काय याची माहिती आम्हाला त्यांच्यापासून पाहिजे होती. अगदी. हा तुम्ही फारच तांत्रिक प्रश्न विचारलेला आहे. महत्वाचं सांगायचं एवढंच की ज्या पांढरवडी गावात झाडं तोडली तिथे ग्रामसेवक संघटना आहे साताऱ्यात, आणि ती ग्रामसेवक संघटना सह्याद्री देवरासाठी इतकं काम करते तर ते ग्रामसेवक संघटनेनं ती लगेच झाडं परत लावली. मला वाटतं ही पण तेवढीच आनंदाची आणि चांगली गोष्ट आहे की एका माणसानं तोडली तरी 10 माणसं लगेच तयार झाली आणि त्यांनी ती परत झाडं लावली. हाच आदर्श घेऊन लोकांनी तोडण्यापेक्षा लावण्यावरती आणि ती जगवण्यावरती भर द्यावा, ही यातनं घेण्यासारखी गोष्ट आहे. आणि बाकी तर आपण माहितीचं झाडाचा फायदा काय तुम्ही सांगितलं, आपण सगळं सांगतो, आपण जाणून घेत असतो काय. दादा, हे तर झालं तुमच्या सगळ्या उपक्रमांबद्दल. दक्षिणेकडे तुम्ही खूप खास रमता. काय सुरू आहे सध्या तिथे, काय नवीन करताय? दक्षिण तामिळनाडूमध्ये एक पोट्टू नावाचा सिनेमा करतोय. आता एक त्यागराजन नावाचे डिरेक्टर, त्यांचा एक सिनेमा करतोय. तेलुगूमध्ये एक 2-3 सिनेमा चालू आहेत. त्याचे वेगवेगळ्या पद्धतीने शूटिंग चालू आहे. काहींची नावं ठरलीत नावं, काहींची नाही ठरलीत, असं काम चालू आहे. आणि रमतो म्हणजे काय, मी असं काय कोणीच आयुष्यात काय ठरवून चला मी हे करून दाखवतो असं काही होत नाही. आपल्याला जेवढा रस्ता दिसतो तोपर्यंत आपण चालावं. तिथं जर अडचण आली तर परत एक नवीन रस्ता शोधावा, परत पुढे जावं. असं करत करत होत जातं. जिथं असो तिथं खरं आणि चांगलं असण्याचा प्रयत्न झाला तर पुढचे रस्ते लवकरच मोकळे होत असतात. आणि ते नाही तर आपण सेल्फ ट्रॅप जास्त होतो. आपण स्वतःच्या कौतुकात राहिलो, आनंदात राहिलो, स्वतःला फसवत राहिलो तर लगेच अपग्रेड झालं पाहिजे, पुढे गेलं पाहिजे. म्हणून त्यात रमतं असं म्हणतात. नाही, पण ह्या सगळ्याच्यामध्ये तुमच्या तिथे आपण कमल हसन यांचं नाव घेतो किंवा मोहनलाल असेल, ही त्यांची म्हणून एक टेरिटरी आहे दक्षिणेमध्ये. जर आपण बघायला गेलं तर काम करत असताना या सगळ्या लोकांबरोबरही तुमच्या भेटीगाठीचे कधी प्रसंग आले? कशा पद्धतीने तुमची त्यांच्याशी चर्चा होते? तुम्ही जे करताय त्याबद्दल काही तुम्ही त्यांच्याशी चर्चा केलीत का? किंवा रजनीकांतची भेट? रजनीकांतची भेट मी खूप वेळा सांगितली टी व्हीवरती. पण आता रवी तेजा नावाचा ॲक्टर आहे किंवा तिथले काही कॉमेडी आहे, त्यांना मी शेअर केलं की असं मी झाडे लावायचा प्रयत्न करतोय. तर त्यांनी पण काय, आणि सगळ्या शाळांना असं दिलं की मुलांना जर यावर्षी बक्षीस द्यायचं झालं तर त्याला झाड द्यायचं, आणि त्यांनी झाड लावलं तर त्याला एक पेन किंवा वही किंवा असं ते बक्षीस योजना त्यांनी काढली की जेणेकरून शाळेतनंच वर्गात मुलांना जर सांगितलं की तुम्ही झाड लावा तर त्याला पर्यावरणाशी परत बोलायलाच नको. तर अशा पद्धतीनं काम करणारे 2-3 नट आहेत माझ्याबरोबर,
की ते म्हणतात की आता आम्हाला झाडं लावायची आहेत. बरेच जण न सांगता पण कामं करतायत, खूप लोक कामं करत आहेत, वृक्षप्रेमी पण खूप आहेत. पण शाळेतल्या मुलांसाठी शिक्षण संस्थांसाठी आपण सांगू की एका मुलाला तुम्ही झाड लावायला शिकवलं तर त्याला पर्यावरण हा विषय आपोआप समजेल की आयुष्यात किती तो पुस्तकी ज्ञान किती आहे त्यापेक्षा प्रॅक्टिकल त्याच्याकडे जर झाडाचा जर अनुभव असेल तर तो पुढे जास्त चांगला होईल. रजनीकांत बरोबरची भेट कशी राहिली? मी खूप वेळा सांगितलं, पण रजनीकांत हा माणूस म्हणून खूप ग्रेट आहे. ते मराठीत बोलताना असं कसा 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 असं तुमच्या मला मला खूप छान छान छान, पण मोठेपण हेच दिसतं की साधेपण किंवा इट इज व्हेरी सिम्पल टू बिकम अ रिच, इट इज व्हेरी डिफिकल्ट बट इट इज व्हेरी डिफिकल्ट टू बिकम अ सिम्पल. हा त्यांच्याकडे बघून बोलावं असं वाटतं की श्रीमंत खूप आहेत पण ते जास्त साधे खूप आहेत. तर त्याच्यामुळं त्यांच्याबद्दल असं म्हणता येईल की ते पण सामाजिक खूप खूप कामं करतात पण कुठे दाखवत नसावेत. जास्तीत कितीतरी अनुभव मी असे ऐकले त्यांच्याबद्दल की अरे त्यांनी याला ही मदत केली, त्यांना ती मदत केली, किंवा मला किती जण भेटलेत की मी माझ्या मुलीच्या लग्नासाठी असा प्रॉब्लेम झाला त्यांना सांगायला गेलो तर ते म्हणले ठीक आहे ते बघतो, आणि नंतर मला कळलं की त्यांना मी 10,000 मागले होते त्यांनी 20,000 पाठवले. अशा टाईपचा तो माणूस आहे. आणि कलावंत म्हणून तर आपण बघतोच तो किती स्टारिझम मोठा आहे त्याचा, असं तो. वा, वेगवेगळे अनुभव आहेत तुमचे. खरं तर आपण फोन घेऊयात. औरंगाबादवरनं रवींद्र बनसोड आपल्या बरोबर आहेत. रवींद्रजी आपला प्रश्न विचारा. सयाजी सर, मला आपल्याला 2 प्रश्न विचारायचे आहे. एक महत्वाचं की आमच्या गावाकडे गंगापूर तालुका आहे, ग्रामीण भाग आहे, जसं आपल्या मान तालुक्यातील गाव आहे तशीच ती गावं आहे. तर त्या गावामध्ये विकास करण्यासाठी आम्ही सर्व गावकरी एकत्र यायला तयार आहोत. तर आपलं मार्गदर्शन त्यासाठी असावं, हा एक शब्द हवा आहे. आणि दुसरा प्रश्न असा आहे की आपण आईला गुरुस्थानी मानता, तर आपल्या आईचे जे झाडाविषयी विचार आहे, म्हणजे झाडं कुठली असावी, काय असावी, याबद्दल बऱ्याच वेळेस ऐकायला मिळतं. तर त्याबद्दलही जर आम्हाला काही सांगितलं तर बरं होईल. म्हणजे एक तर पहिलं आम्हाला आपण मार्गदर्शन करावं हे आश्वासन, आणि दुसरं की आईंचे जे झाडाविषयी विचार आहेत त्याविषयी जर काही सांगितलं तर फार मोलाचं मार्गदर्शन. रवींद्रजी आपला प्रश्न समजला. त्याला जोडून मला असं वाटतं का गावाचा अनुभव तुमचा आहे, तो जर तुम्ही सांगितलात तर मला असं वाटतं की रवींद्रजी यांच्या प्रश्नाचं उत्तर फार व्यवस्थित पद्धतीने पोहोचेल. एकतर जिथं राजकारण नाही तिथे जायला आवडतं. म्हणजे कसं काम होऊ शकतं, प्रगती होऊ शकते. 2 पक्ष असले आणि त्यांचे एकमेकाबद्दल वाद असले, निवडणुका आणि वाद असले तर काही प्रगती होत नाही. त्यामुळे त्यांचं म्हणणं असेल त्यांचं एकी गाव आहे तर ज्या गावात एकी आहे तिकडे जायला आवडेल आपल्याला. मार्गदर्शन वगैरे एवढं कोण मोठं नाही, आपण जाऊन एकत्र सगळ्या मित्रांनी आपला अनुभव शेअर करायचा आणि करायचा. माझं परवा एक वावरहिरे नावाचं गाव आहे, तर त्या पांढरवाडी 4 गावात आम्हाला खूप वेळा जावं लागलं. तेव्हा ते वावरहिरेचे मधुकर आवडे आणि त्यांची गँग सगळी यायची भेटायला. तर मी म्हटलं अरे मी काय असं काही मागता आणि मी काय असं ठरलं की मला सामाजिक बाबा हेच आता माझं करिअर आहे असं नाही काय. तर म्हटलं मला काही यायचं नाही तुमच्या गावात, तुमचं तुम्ही काहीतरी चांगलं काम करा ना, एकत्र या, चांगलं काम करा, बरोबर, आणि मग भेटा कधी वाटलं तर येईन. तर त्यांनी ते एवढं मनावर घेतलं. ते गेले, ते 8-10 मित्रांनी. त्यांच्या गावात पाण्याचा प्रश्न गेल्या 50 वर्षापासून आहे, पाणी टँकरनं जाणं लागतं. तर त्यांनी काय केलं की तुझी चेन, माझी अंगठी, इकडं तिकडं असं करून काय 1.5-2 लाख रुपये जमवले. बरं. मग त्यांच्या गावातल्या का कोणतरी माणसाने त्यांना ती पाणी कुठे लागेल तर एका ठिकाणी ते पानाड्याने सांगितलं. तर त्या माणसाने काहीतरी 1 अर्धा एकर जमीन त्यांना गावासाठी म्हणून फ्री दिली. मग त्यांनी ते मशिनरीज कोणी आणल्या, असं करून करून तिथं खोदलं आणि आज वावरहिरे गावाचा पाण्याचा प्रश्न सुटलाय. हो हो. तर केवळ आपण त्याच्यावर रागवलं, हे झाले तुझं, तू बघ, मला काय सांगतो यार, तू बघ ना तुमच्या गावात काहीतरी चांगलं काम करा ना, मी आल्याने काय फरक पडणार आहे, असं काही लगेच फरक पडतो, मी कोण लागून गेलो, असं नाही बाबा. आपण जाऊ सगळे एकत्र मिळून, सगळ्यांनी मिळून काम करू. असं काही मी सयाजी शिंदे म्हणजे आले आणि सगळे प्रश्न जादूची छडी आहे असं नाही. तर त्यांनी ते केलं आणि त्यांच्या गावाचा प्रश्न सुटला इतका की ते म्हणतात आता शेजारच्या गावाला पण आम्ही पाणी देऊ शकतो. सध्या त्यांच्या गावातनं टँकर भरून दुसऱ्या गावाला पाणी जातं. तर असा अनुभव ऐकल्यानंतर बरं वाटलं की नुसतं बोलण्याने किंवा साध्या सांगितल्यामुळं त्यांच्याकडे काम करतायत. किंवा फलटणची खटके वस्ती गाव आहे, त्या लोकांनी 50 एकरमध्ये झाडं लावली. कारण यांनी सह्याद्री देवरात तुम्ही 50 एकर लावले, आम्ही पण तसे करतो. मग त्यांनी आता ठिबक सिंचनचा पण कार्यक्रम घेतलाय. ते बोलवतात मला की या तर मला जायचंय तिकडे. तर असं कुणीतरी खरंच गाव एकत्र आलं, चांगलं गावासाठी काम केलं
तर आपल्याला आनंद आहे त्या गोष्टीचा, कौतुक आहे, प्रेम आहे त्याच्याबद्दल. आपण नक्कीच जाऊ. रवींद्र बनसोड सर म्हणले त्यांच्या गावाने जर दाखवलं तर पुढल्या वर्षी आपण इकडेच सांगू की या गावाने यावर्षी तुम्ही शब्द द्या, तुमच्या गावाने शब्द द्या की सगळे एकत्र येऊन काम करणार आहोत आणि एकी मिळून काम करणार आहोत. कुठून येणार आहे, कोणतरी पैसे देणार आहे, कोणतरी आपल्याकडे येऊन काम करणार आहे असं नाही. सगळं गावाचं कॉन्ट्रीब्युशन त्यात जास्त पाहिजे श्रमदानासाठी. कारण काही मशीन लावणार जे काम मशीननं 1 महिन्याचं काम 10 दिवसात होतं, पण गावाने केलं तर त्याचं गावाचं प्रेम येतं ना त्याच्यात, माणसांची इन्व्हॉल्वमेंट, प्रेमाची, फॅमिलीची, आणि मग त्या झाडाकडं त्या कामाकडं सगळीकडे आनंद आणि प्रेम एकत्र येतं, तेव्हा प्रगती जास्त चांगली. असं आपण त्यातनं एक कन्क्लुजन काढलंय असं मला ना आज फार नवल वाटतं की दरवेळी आम्ही तुझ्याशी कायम चित्रपट आणि या गोष्टीला घेऊन गप्पा मारतो, पण आज खरंच तू त्या पलीकडे गेलेला आहे असं जाणवायला लागलं. दादा आपल्याला आणखीन बोलायचं आहे, पण इथे वेळ झाली का ब्रेकची. एक ब्रेक घेऊयात. पहा फक्त IBN लोकमत. सयाजी शिंदे आपल्याबरोबर आहेत आज सेलिब्रिटी गप्पांमध्ये. आपण त्यांच्याशी ज्यावेळेस चर्चा करतो तेव्हा एकूणच त्यांच्या उपक्रमांबद्दल किती भरभरून फोन करून लोक कौतुक करताना दिसत आहेत. नवल वाटतं अगदी. आणखीन एक त्यांच्या चाहत्यांचा फोन आलेला आहे मालेगाववरनं. प्रमोद बच्छाव आपल्याबरोबर आहेत. प्रमोदजी आपला प्रश्न विचारा दादांना. हॅलो. हा बोला दादा. हा नमस्कार शिंदे सर. नमस्कार. हा नमस्कार सर. तुमच्या आयुष्यातील टर्निंग पॉइंट कधी, केव्हा आणि कुठे आला? टर्निंग पॉइंट मी त्याला असं स्वरूप देईल की असा एखादा प्रसंग की जिथून आपण असं म्हणूयात की वेगाने सुरुवात झाली सगळ्या कामांना. टर्निंग पॉइंट सांगू ना, कसं असतं की पाण्याला आपण खालनं आग देतो आणि त्याचं वाफेत रूपांतर कधी होतं हे जसं सांगता येत नाही. हो. तसं ते नकळत तुमच्या आत साठत जातं आणि त्याचा परिणाम म्हणून तो टर्निंग पॉइंट असतो. तो असा नक्की सांगता येत नाही की ह्याने सुरू झाला आणि त्याने सुरू झाला. त्याचं फार तर पब्लिसिटी, फेमस किंवा पैसे या अर्थानं म्हटलं तर शूलपासून झालं. पण त्याच्या आधी केलेली कामं, त्याचं हे सगळं काय, ज्यांनी मला पहिलं वाक्य बोलायला शिकवलं असेल ती माझी आई असेल, तिनं तिच्याकडून आलेलं माझ्याकडे रिदम असेल, मग शाळेतले असतील, असे बरेच दरवर्षी ज्यांनी सगळं शिकवत गेले, मी शिकत गेलो. त्याचा एकदा कधीतरी स्फोट त्या कलाकृतीत दिसला असेल किंवा कशात दिसला मला माहिती नाही. पण टर्निंग पॉईंट हा असा असतो, त्याचं नक्की हा असं सांगायचं असतं, ते नुसतं नावाला बोलायचं असतं. खरं तर तुमच्या जगण्यातच ते असतं. ज्या अर्थी तुम्ही सक्सेस झाला, जो एका कुठल्या तरी ऑफिसमध्ये वाक्य होतं की जर कोणी एका रात्री स्टार झाला किंवा मोठा झाला तर त्याची 15 वर्ष तुम्ही चेक करा. तेव्हा तुम्हाला कळतं की तो का सक्सेस झाला किंवा काय. त्याची 15 वर्ष हा त्याचा टर्निंग पॉईंट असतो. ती बरोबर असतील तर पुढचं बरोबर, असं आपण म्हणूया. आता प्राण साहेबांच्या बाबतीत असं म्हटलं गेलं की त्यांना इतक्या वेगवेगळ्या गेटअपमध्ये खरं तर आपण बॉलिवूडमध्ये पाहिलेलं आहे. त्याच वेगवेगळ्या गेटअपमध्ये आम्ही तुला दक्षिणेतल्या चित्रपटात बघतोय एवढ्या ह्याच्यात. म्हणजे ज्यावेळेस आम्ही अगदी चॅनल जरी बदलायला गेलं तर अचानक एक मांत्रिक दिसतो, अचानक एक व्हिलन दिसतो. ह्या सगळ्या वेगवेगळ्या गेटअपमध्ये दक्षिणेतलीच काय तर अवघ्या भारतातली लोक तुला बघतायत, अनुभवतायत. पण डाय हार्ट फॅन हा एक दक्षिणेतला फार खास चर्चेचा विषय. असं कोणी आहे जे म्हणजे भरपूर असतील म्हणा, पण असा एखादा प्रसंग तुला शेअर करावा असं वाटेल एखादा फॅन बद्दलचा की हा तू हापकून गेलास? किती अनुभव असे सांगता येतील की लोक पाठलाग करतात, जीवा पलीकडे जाऊन पाठलाग करतात, मोटरसायकलवरती असे येतात. म्हणजे परवा एक माणूस आम्हाला सासवडला मी चाललो होतो आणि मोटरसायकलवर इतका नंतर आमच्या लक्षात आलं हा गाडीचा पाठलाग करतोय. तेव्हा वाटलं की अरे मी गाडी लगेच थांबवली, बाजूला घेतली आणि बघितलं थंड झाली, थरथरतोय वगैरे. तर असं वाटतं की अरे मुला असं नको करूस किंवा असं खूप वेळा घडतं. लोकांना स्पर्श करायचा असतो, बोलायचं असतं. फोटो तर कॉमनच झाले हल्ली, फोटोचा त्रासच खूप होतो. सेल्फी, हां सेल्फीचं प्रकरण आहे. पण म्हणजे अगदी तिरुपतीचा पुजारी तो इतका फॅन असतो की तो मंत्र म्हणताच म्हणतो. असं होतं? काय म्हणतो होतं? नाही म्हणजे ओम तुमचं पोकरी चांगला सिनेमा असं म्हणजे इतकाच वाटतं की याचं लक्षच नाही. किंवा लग्नाच्या तिकडे आपण जातो कुठेतरी आणि लग्न चालू आहे, ते नवरा नवरी सोडून तो पुजारी पहिला फोटो घ्यायला येतो. असं वाटतं की हे काय चाललंय वगैरे. नाही पण हे प्रेम आहे खरं तर तुझ्याबद्दलचं. आपल्याला हैदराबादवरून एक फोन आलेला आहे. अविनाश रानडे आपल्या बरोबर. अविनाशजी आपला प्रश्न विचारा. बोला अविनाशजी. हॅलो. हा बोला. मी हैदराबादहून अविनाश रानडे बोलतोय. हा
प्रथमतः मी सयाजीरावांचं स्वागत करतो आणि अभिनंदन करतो त्यांचं की त्यांनी जे सामाजिक कार्य सुरू केलेलं आहे त्याच्याबद्दल. हा बोला. आणि जेव्हा मी हैदराबादमध्ये तेलुगू सिनेमे बघतो मला खूप गर्व वाटतो त्यांचा की, आणि माझे मित्र म्हणतात की अरे हा मराठी माणूस तेलुगूमध्ये काम करतोय, खूप छान काम करतोय, त्याचा मला गर्व वाटतो. आणि मी त्यांना एवढाच प्रश्न विचारायचा आहे की तेलुगू सिनेमा इंडस्ट्रीमध्ये त्यांनी जे काय शिकलंय म्हणजे पाहिलंय ते मराठी फिल्म इंडस्ट्री करता त्यातनं काही घेऊन जाऊ शकतात का, आणि तिथे काही डेव्हलपमेंट होऊ शकते का अजून मराठी फिल्म इंडस्ट्रीत ना? मला जाणवलेली गोष्ट तेलुगू फिल्म इंडस्ट्रीची एकच आहे की त्यांची युनियन एक आहे. अख्ख्या राज्याची फिल्म इंडस्ट्रीची युनियन एक आहे आणि त्यामुळं त्याला शिस्त जास्त आहे. आपल्याकडे काय झालंय की युनियन खूप आहेत, बरोबर, नियमावली प्रत्येकाची वेगळी आहे आणि ती जवळजवळ जितके पक्ष तितक्या युनियन. तर त्या सगळ्यांनी एकदा एकत्र येऊन ठरवलं पाहिजे की आपण चित्रपट सृष्टीची एकच युनियन बनवू. म्हणजे कसं होईल की त्यात काही जरी घोळ झालं तर ते एका व्यासपीठावरती येतील आणि मांडले जातील. कसं होतं की शिवसेनेची त्यांची युनियन आहे, मनसेचे त्यांचे, आता भारतीय पक्ष जनता पक्षाची वेगळी आली आहे, त्या पक्षाची आहे, मग फिल्म ओरिजिनल चित्रपट महामंडळ आहे. हे सगळे एकत्र बसून जर एका ठिकाणी एकदा आले आणि एकच युनियन केली तर आदर्श घेता येईल की तेलुगू इंडस्ट्रीचा जो आहे तो अविनाश नक्कीच इकडे आणता येईल. आणि अविनाश, मला रोटरी क्लबचा जो कार्यक्रम होता मराठी मंडळाचा तिकडे येता आलं नव्हतं, त्याबद्दल मला काय सांगावं कळत नव्हतं कारण मी इकडं बिझी होतो. पण कधीतरी एकदा मराठी सगळ्या लोकांबरोबर मला हैदराबादला शेअर करायचं आहे कारण आमचे भागवत साहेब, माने साहेब हे मला नेहमी सांगतात, पण जमलं नव्हतं मला. पण मी आता पुढच्या वेळेला नक्कीच येईल. वा. आपल्याकडे पुढला फोन आहे पुण्यावरनं. अमित लावर आपल्या बरोबर आहेत. अमितजी, आपला प्रश्न विचारा. हा सर, मला सरांना असा एक प्रश्न. सर गुड इव्हनिंग, गुड आफ्टरनून सर. सर मला असा एक प्रश्न विचारायचा आहे. हा बोला. हा सर, मला एक असा प्रश्न विचार की तुम्ही जेव्हा हॅलो हा बोला बोला, आपल्या टीव्हीचा आवाज पहिले कमी करा अमित आणि प्रश्न सलग विचारा. हा सॉरी सर, मला एक तुम्ही ज्या इंडस्ट्रीमध्ये काम करता सर, तर त्या इंडस्ट्रीमध्ये मला एक प्रश्न असा विचारायचा आहे. ठीक आहे, पण तुम्ही आपल्याकडे जसं सॅरेड असा एक मूवी आला तर तुम्ही एखादा मूवी, मी तुमचा फॅन आहे, तर तुम्ही असा एक हिट मूवी द्या ना सर. काय अमित? हिट मूवी द्या असं त्यांचं म्हणणं आहे. हिट मूवी तेव्हा होतो की सगळ्यांनी तो जर बघितला तर तो हिट होतो. आता चांगला आणि वाईट सिनेमा हे नंतर ठरतं. आता बाबांची शाळा आज रिलीज होते, तुम्ही बघा तो चित्रपट, तुम्हाला आवडतो का नाही सांगा. आता हा जर सगळ्यांनी बघितला असता सिनेमा तर तो हिट झाला असता. कारण मी जेव्हा जेव्हा बघतो बाबांची शाळा सिनेमा, मी 5 वेळा बघितलाय, 10 वेळा बघितला तरी मला अतिशय इमोशनल करतो हा सिनेमा. तुम्ही उद्या नक्की बघा 12 वाजता बाबांची शाळा, आणि हा महाराष्ट्रातल्या सगळ्यांनी जर बघितला असता तर तो जबरदस्त हिट सिनेमा झाला असता. पण तसं नाही होत, ते असतं लोकांवरती. आपण कलाकृती करत असतो, हिट आणि हिट नाही हे सगळे लोक ठरवत असतात. त्यामुळे तुमच्यावरच अवलंबून आहे कुठला हिट करायचा आणि कुठला नाही करायचा. जरूर जेव्हा कोणीही निर्माता कोणीही दिग्दर्शक करताना सिनेमा मनापासूनच करतो, कलावंत मनापासूनच करतात, त्यांच्या हातात नसताना हिट करणं. त्यामुळे हिटची जबाबदारी तुम्ही घ्या आणि उद्याच बघा बाबांची शाळा. बिलकुल, बाबांची शाळा जरूर बघा. नागपूरवरनं आपल्याबरोबर यानंतर गजानन झाडे आपल्याबरोबर आहेत. गजाननजी, आपला प्रश्न विचारा. हा नमस्कार दोघांनाही. हा बोला. नमस्कार. शहाजींचा मला अभिनय खूप आवडतो. तर येणाऱ्या काळामध्ये त्यांचा कुठलाही सिनेमा येतो आहे का? नवीन काही चित्रपट आहेत का? एंटम नावाचा सिनेमा येतोय. नाशिककडचा शब्द आहे एंटम, म्हणजे एक असं काय त्याला असं मिक्स आहे ते. मी नाशिकचा, त्यामुळे मी तुला माहिती आहे एंटम आहे का रे तू या टोन मध्ये बोलतोय. एंटम आहे का रे तू असं एक एंटम नावाचा सिनेमा येतोय. समीर आशा पाटील नावाचे डिरेक्टर आहे त्याचे, आणि मेहुल नावाचा रायटर आहे, आणि अमोल काळे यांचं दगडी चाळ नावाचा सिनेमा त्यांचा आला होता ना, त्यांचा हा सिनेमा आहे. तो एंटम सिनेमा अवश्य बघा तुम्ही. अतिशय मला आवडलेला विषय, अतिशय वेगळं काम आहे. सरप्राईज तुम्हाला गेटअप म्हणतात, तो गेटअप मधलं सरप्राईज आहे. आणि एक मला आयुष्यातले चांगले 10 दिग्दर्शक असतील त्यातला हा पहिल्या 5 मधला आवडीचा दिग्दर्शक वाटला मला, समीर आशा पाटील. आणि खूप चांगली लिहिलेली गोष्ट आहे आणि चांगली केलेली फिल्म आहे.
तर तुम्ही नवीन यावर्षी एंटमच मला सगळ्यात जास्त चांगला वाटतो. वा वा, क्या बात आहे. आम्ही वाट बघू एंटमची. एंटम आहे का तू? एंटम आहे का तू? आपण एंटम वर बोलूच नक्की नक्की. पुढला फोन आहे डोंबिवलीवरनं नितीन बोरे. नितीनजी आपला प्रश्न विचारा. हॅलो सयाजी सर. हां सर, माझा असा प्रश्न आहे की तुम्ही तुमच्या नाटकसृष्टीमध्ये सखाराम भाईंदर ही भूमिका खूप चांगल्या पद्धतीने पार पाडलीत आणि खूप चांगल्या पद्धतीने तुम्ही निभावली. तर यानंतर तुम्ही आम्हाला मराठी नाटकसृष्टीमध्ये कधी दिसून येणार आहात? नाटकाचं काही प्लॅनिंग आहे का? आता मी बैल नावाचं एक नाटक केलं होतं. साताऱ्याचा आमचा ग्रुप आहे लोकरंग मंच. तर बैलांवरच्या कविता एकत्र केल्या आणि सातारचा आमचे मित्र आहेत सगळे, त्यांनी ते नाटक बसवलं. त्याच्यात काही प्रयोगात मी काम केलं. पुढे पण काय करण्याचा प्रयत्न आहे त्याच्यामध्ये. पण अतिशय चांगला त्यातला एक गोष्ट आहे की शेतकऱ्यांच्या आत्महत्या आणि शेती आणि बैल हा आपला एक काय म्हणतात कौटुंबाचा भाग होता. तो कमी झाल्यामुळं कुटुंबाचं कसं नुकसान झालं या विषयावरती बैल अबोल बोला असं नाटक आत्ता केलेलं आहे. त्याचे मुंबईत पण प्रयोग करू. मला कसा वेळ आणि काय करायचं त्याच्याबद्दल आम्ही प्लॅनिंग करतो आहे. पण एक बैल शेतकऱ्याला शिकवतो. म्हणजे लोकनाथ यशवंतची जी कविता आहे की माझं आयुष्य तुमच्यासाठी मी सगळं खर्ची घातलं माझं बालपण माझं तरुणपण हे सगळं केलं तरी मालक तुम्ही आत्महत्या का करता, अशा अर्थाची एक लोकनाथ यशवंतची कविता आहे. ती आहे. भालचंद्र नेमाड्यांची कविता आहे. वसंत सावंतांची कविता आहे. अजय डांगर किंवा असे खूप सगळ्या ज्या चांगल्या कवितांचा एक असं एक तयार केलं आहे. आणि बैल अबोल बोला नाटक केलेलं आहे. खूप सुंदर आहे. मला खूप आवडतं ते. पण ते कसं लोकांपर्यंत जास्त येईल याच्यासाठी विचार करायचा आहे मला. आणि समजा काय होतं की मी नाही केलं तरी साताऱ्यातल्या मुलांनी ते इतकं सुंदर केलंय की माझ्याविषयी ते जास्त चांगलं करतात असं मला वाटतं. तू जर त्याच्यात असशील तर आणखीन आम्हाला फार आवर्जून ते बघायला आवडेल. वेगळा विषय हा. बरोबर. दादा, खरं तर खूप गप्पा झाल्या वेगवेगळ्या विषयांवरती आपल्या. आणि तुझी म्हणून एक वेगळी बाजू आम्हाला या सगळ्या गप्पांमध्ये जाणून घेता आली. पण आलायस जाता जाता तुझ्याकडनं आम्हाला कविताही ऐकायची खरं, कारण तुझ्यात एक कवी मन देखील दडलेलं आहे. कवी म्हणजे आत्ता मला मोबाईलवरती एक काहीतरी आलं तर ते मला ऐकायला. देवराई प्रेमी आमचे तिथला जो ग्रुप आहे त्यांनी आज एक कविता ह्याच्यावर टाकली. ती मला खूप छान वाटली. कविता म्हणण्यापेक्षा ओळी येत द्या. हां. पेड़ काटने आए हैं कुछ लोग मेरे गांव में, पेड़ काटने आए हैं कुछ लोग मेरे गांव में, अभी धूप बहुत है तेज, अभी धूप बहुत तेज है कहकर बैठे हैं उसकी छाव में. वाह, क्या बात आहे. पुन्हा आपण ही सगळी चर्चा करत असताना आपलं जगणं आणि त्या जगण्यासाठी लागणारा जो काही वायू आहे, ज्या काही सगळ्या गोष्टी आहे त्याच्याशी निगडीत त्या वृक्षापर्यंत येऊन पोहोचतो. खरंच म्हणजे चित्रपट तर एकूणच समाजातल्या या सगळ्या विविध उपक्रमांशी तुझी असलेली बांधिलकी, मी असं म्हणेन तू त्या पलीकडे गेलायस आणि आता तुझा एक वेगळा प्रवास सुरू झालेला आहे. त्या प्रवासाकरता आम्ही तुला शुभेच्छा देतो दादा. आणि धन्यवाद आजच्या सगळ्या गप्पांबद्दल. या छानशा गप्पांनंतर आज आपण सेलिब्रिटी टॉक टाइम मध्ये इथेच थांबणार आहोत. पहा फक्त IBN लोकमत.